सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतात आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे. पण चंद्रपूरच्या बाबतीत त्यांनी शेण खाल्लेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होईल काही कारवाई करणार नाही मी 100. आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधीसुद्धा माहीत होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी. मग एवढी आतपाकड संजय राऊतांची काय? आता करायचं काय, आता शेवट जे आपण बोललो त्याच्या विपरीत घडतं आहे, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची. सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटते. सुपर उद्धव ठाकरे मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी. या सुपर उद्धव ठाकरेंनी हा सगळा निर्णय घडवून आणला. निश्चित आणि हे सुपर प्रवक्त्यांनाही माहिती आहे. हिंमत असेल तर सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं त्यांचं. पण आता म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था चंद्रपूरमध्ये झाली आहे.